नमस्कार, आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल टेल्स। आज आपण उजनी धरणाच्या निर्मितीनंतर उजनीच्या पाण्यात लुप्त झालेल्या प्राचीन अशा मंदिराची माहिती पाहणार आहोत। सदर मंदिर हे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील पळसनाथ मंदिर आहे। उजनीच्या निर्मितीनंतर 1980 पासून पाणी अडवले जाऊ लागले आणि पाण्यामध्ये शेकडो गावांना जलसमाधी मिळाली। त्यावेळी गावांचे पुनर्वसन इतर ठिकाणी झाले, मात्र संबंधित गावाच्या मूळ गावठाणातील अनेक वास्तू उजनीच्या पाण्यात लुप्त झाल्या। धरण भरल्यानंतर अधिक पातळीत असताना या वास्तू पाण्याखाली असतात। ज्यावेळी धरण वजा पातळीतून जाऊन पाणी कमी होते तेव्हा काही वास्तू पाण्याबाहेर येतात। अशाच वास्तूंपैकी पळसनाथ मंदिर हे एक आहे। गेली 40 वर्षांहून अधिक काळ उजनीच्या पाण्यात लुप्त असलेले हे मंदिर धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानंतर पाण्याबाहेर येते। त्यावेळी मंदिराचा अद्भुत असा नजारा पाहायला मिळत असतो। महाराष्ट्रातील हजारो वर्ष जुन्या असलेल्या मंदिरांपैकी एक असलेले पळसनाथ मंदिर उजनीच्या पाण्याबाहेर आले असता सुरुवातीला या प्राचीन मंदिराचे सप्तभूमी शिखराचे दर्शन होते। त्यानंतर पाणी आणखी कमी होत जाईल तसे मंदिराचे अवशेष दिसून येतात। पाण्याबाहेर आलेले संपूर्ण मंदिर पाहता येणे हा दुर्मिळ योग मानला जातो। उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात लुप्त झालेले मंदिराचे अद्भुत दृश्य समोर पाहता आले तर प्राचीन स्थापत्यकलेच्या उत्तम नमुन्यांचा अनुभव घेता येतो। जुन्या काळातील स्थापत्यकलेचा आश्चर्यकारक नजारा पाहता येतो। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावातील पाण्यात बुडालेले हे श्री पळसनाथाचं प्राचीन मंदिर पाण्याबाहेर आलं की या मंदिराचं सप्तभूमी शिखर दिवस उगवताना आणि मावळताना सोनेरी सूर्यप्रकाशात झळकतं आणि महामार्गावरून जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतं। मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं जुनं वास्तुशिल्प। चुना, भाजलेल्या विटा, पाषाणी शिळा, पंचशाखीय प्रवेशद्वार, त्यावरील नक्षीकाम, व्याल, पद्मपत्र, शिल्पपट, दशावतार यांसारख्या कोरीव मूर्ती या सर्व गोष्टी प्राचीन भारताच्या स्थापत्य परंपरेचं दर्शन घडवतात। येथील बांधकाम पाहिले तर तेथील भक्कमपणा, कोरीव काम, कुशलपणा आश्चर्यचकित करतो। पळसनाथाचं हे मंदिर केवळ श्रद्धेचंच नव्हे तर कलेचेही प्रतीक आहे। मात्र हे सौंदर्य फक्त मंदिर पूर्णपणे पाण्याबाहेर आल्यानंतरच पाहायला मिळतं। धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आल्यानंतर मंदिर पुन्हा पाण्याबाहेर येते, त्यावेळी हे मंदिर पाहायला जायलाच हवे। मंदिराकडे पळसदेव गावाच्या किनाऱ्यापासून बोटीने जावे लागते। हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीने बांधले गेले। साधारण 12व्या शतकात कल्याण चालुक्य राजवटीत हे मंदिर बांधले गेले असावे अशी माहिती सांगितली जाते। स्वतःला चालुक्य म्हणून घेणारी 2 मोठी राज्ये त्यावेळी होती। त्यातील बदामीजवळ असलेले बदामी चालुक्य हे 6व्या-7व्या शतकात सत्तेवर होते आणि बसव कल्याण येथे असलेले कल्याण चालुक्य हे 12व्या शतकापासून सत्तेवर होते। त्यांच्या काळात हे मंदिर बांधले गेल्याची माहिती आहे। या मंदिराच्या परिसरातच एक श्रीराम मंदिर असून तेही खूप पुरातन आहे। ते साधारणतः 15व्या शतकात बांधले असण्याचा अंदाज आहे। या मंदिरावर रामायणातील काही प्रसंग कोरलेले आहेत। तुम्ही जर इतिहासप्रेमी, निसर्गप्रेमी किंवा मंदिर अभ्यासक असाल तर पळसनाथ मंदिराला भेट दिलीच पाहिजे। पुणे सोलापूर रस्त्यावर पळसदेव येथे थांबून तेथून वाहनाने किंवा पायी नदीकडे जावे लागते। तेथून बोटीने मंदिरापर्यंत जावे लागते। तुम्ही जर कधी या मंदिराला भेट दिली असेल तर तुमचे अनुभव नक्की कमेंट करून सांगा। तसेच मंदिराबद्दल आणखी काही माहिती असेल तर आवर्जून नोंद करा। सोबतच असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।